मी येड लागले म्हणून इडी झाली आहे मला का नाही त्याचंच येड लागले त्याचंच येड लागले मला का नाही ते आपल्या विश्वकर्मा भगवंताचंच वेड लागले म्हणून मी सगळंच विसरले सुटली प्रपंचाची आस देहभानाची विसरले स्वस्वरूपाची लागले पिचे मी सद्गुरुघरची वेडी नोहे धडपाडी हय वेडी झाले ग बाय मी वेडी झाले ग वेडी झाले ग बाय मी वेडी झाले ग वेडी झाले ग बाय मी वेडी झाले ग वेडी झाले ग बाय मी वेडी झाले la 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 झूठ बोले कवा काटे कस काय पाटील बरं आहे का येऊ कशी कशी मी नांदायला आता वाजले की बारा मला जाऊ द्या गाणी सुख झाले हो साजनी हेच वेळ लागाव माय बापा हो हे वेळ लागल्यानंतर काही शिल्लक राहत नाही कारण भगवंताची भक्ती करतो आपण पण आपल्या मनात अहो मंडळ भरपूर झाले फक्त प्रेम नाही राहिलं गल्लोगल्ली भजन आहे पण एखाद्याला जर अभंग नाही म्हणून दिला तर तन्न मनात टाळ फेकून तसं निघून जातात माय बाप्पा हो तुम्हाला अभंग नाही येऊ द्या बरोबर आहे का नाही पण सगळ्याला सामावून घेण्यातच हाच परमार्थ आहे म्हणून झालेली सेवा भरी कुठे गेला का मुडदा आहो कारभारी वय चला की जाऊया माझी सावळी आंबा डोळ्यानं पाहूया कारभारी वय चला की जाऊया माझी सावळी कर्माचा मातेरा सोडून दिदला शिबरा तारा सांडिले मी माझ्या पाच पोरा मी सद्गुरु घरची वेडी नो हे धडपाडी माय बापा हो हे वेळ लागावं हे वेळ लागल्यानंतर काही शिल्लक राहत नाही कारण 2 तास झाला आपण इथं बसलोत पण 2 तास झालं बसलोत आपण इथं पण कळालं नाही माय बापा हो 2 तास झाले काही 1 तास झालाय कारण पुढेही बहुत करणे आहे कारण लगेच पुढे कीर्तन आहे महाराज आलेले आहेत कारण ह्यांनीच मला अर्धा तास लेट दिला मी पण अर्धा तास लेट देणार ना पण तसं करणार नाही झालाय माझा कार्यक्रम आता कैसे घरदार मी तुपनाचा सोडियाला भार रूप भरले चराचर सद्गुरुनाथा बदे झाले ते हेच वेळ लागायचं माझ्या ज्ञानोबारायला लागलं तुकोबारायला लागलं तुकोबाराय प्रत्येकाला विचारायचे का हो माझा विठ्ठल पाहिला का माझा पांडुरंग बघितला का तुम्हाला भेटला का नाही आमच्या माऊलीने तरी कावळ्याला विचारलं हो
पहिलं तो घे काऊ कोकत आहे. बरोबर आहे. गवळणीला असं वेळ लागायचं की भरलेले घागर रिकामे करायच्या आणि यमुनेच्या पाण्याला निघून जायच्या. हे वेळ इतकं लागायचं की गवळणी घरचा रस्ता यायचा विसरून जायच्या. हरीने माझे हरिले चित्त भारविता विसरले आता कैशी जाऊ घरा. रस्ता सापडायचा नाही माय बाप्पा हो. नसतं आमचं झालंय कसं. आम्ही जातोय भजनाला पण सगळ्याच्या पहिलं उठून जातोय दुसऱ्याचा चप्पल घेऊन है का नाही. वेडी झाले ग बाय मी वेडी झाले ग वेडी झाले ग बाय मी वेडी झाले ग वेडी झाले ग बाय मी वेडी झाले ग वेडी झाले ग बाय मी वेडी झाले ग. ऐका आमच्या सिस्टीमवाल्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवा. कारण इतकी सुंदर सिस्टीम दिली मला त्याच्यासाठी एक नाव घ्यायचे सुंदर असं. परवा झाला गुढीपाडवा परवा झाला गुढीपाडवा पुढे आला वट सावित्री पौर्णिमेचा सण. सिस्टीमवाले दादा तुमच्यासाठी काही पण. आता वेडी दिसते का मी. गवळणीला हेच वेळ लागायचं कसं. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. इतक्या वेळ माझ्या संघ होता हो पण आता कुठं गेला कळालंच नाही. बरोबर आहे का नाही. म्हणून एवढं रंगात रंगून गेला पुन्हा कुठलं आठवणच राहिलं नाही देहावरच राहिलं नाही. म्हणून अशीच सेवा करत राहा माय बाप्पा हो. भगवंताची झालेली सेवा विश्वकर्मा भगवंताच्या चरणी अर्पण करूयात. तसेच आमचे ज्यांच्या नावावर सप्ताह चालू आहे माऊली दादा साखरवाडीकर यांच्या चरणी समर्पित करून तसेच श्रीराम महाराज क्षीरसागर यांच्यासाठी पण माय बाप्पा हो. गेले दिगंबर ईश्वर विभूती म्हणल्यासारखं झालं. कारण झालं का सगळ्यांनी एकच मिनटं सगळ्यांनी उठून उभा राहा सगळ्यांनी. आणि महाराजांना फक्त एक सेकंद जरी सगळ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली श्रीराम महाराजांना अर्पण करूयात.